सकाळची वेळ होती. माझी दुकानात जाण्याची वेळ झाली होती. मी एक टेलर होतो आणि माझ्यासारखा स्मार्ट हँडसम टेलर पूर्ण एरियात नव्हता. हेच कारण होते की माझं काम खूप जास्त चांगलं चाललं होतं. माझ्याकडे जास्तीत जास्त लेडीज कस्टमर यायचे. कधीकधी तर ते माझ्यासोबत हसत खेळत गप्पाही मारायच्या. मीही हसत त्यांच्याशी बोलायचो. आता माझं त्यांच्याकडे काम असल्यामुळे मी त्यांच्यासोबत झगडा तर करू शकत नव्हतो. त्याही माझ्याकडे कामानिमित्त येत होत्या आणि माझंही त्यांच्याकडे काम होतं. त्यामुळे मी त्यांच्यासोबत चांगलंच बोलत होतो. पण तरीही पूर्ण एरियात मी दिलफेक म्हणूनच प्रसिद्ध होतो. पण खरं तसं असं काही नव्हतं. मला बायको होती जी खूपच जास्त सुंदर होती. आमच्या दोघांचे लव्ह मॅरेज झाले होते. पूर्ण परिवाराशी लढाई केली होती. तेव्हा कुठे जाऊन मी लग्न केले होते. आता आम्ही एका फ्लॅटमध्ये राहत होतो. माझ्या बायकोचे नाव सारिका होते. जेव्हा आम्ही एका ठिकाणी फ्लॅट पाहण्यासाठी आलो तेव्हा बायकोने सांगितले की तिला सर्वात वरचा फ्लॅट हवा आहे. माझं म्हणणं होतं की इतक्यावर आपण कसे चढणार, कसे उतरणार, कारण ती इतकीही चांगली बिल्डिंग नव्हती. इथे लिफ्टची सिस्टमही नव्हती. तिने सांगितले की टेरेस फ्लॅटला आपल्याला एक्स्ट्रा छतही मिळते आणि त्या छतचे खूप फायदेही असतात. म्हणून मला सर्वात वरचा फ्लॅट हवा आहे. असेही वरच्या फ्लॅटची किंमतही कमी होती कारण तो खूप उंच होता आणि इतक्यावर खाली ये जा करणे खूप मुश्किल होते. ती म्हणाली की या निमित्ताने आपलाच नकळत व्यायामही होईल. तिला छत खूप आवडायचे. ती म्हणायची की संध्याकाळी मस्त गरमागरम चहा हातात घेऊन छतवर बसायचे आणि मस्त आकाशाकडे बघत, उडणाऱ्या पक्ष्यांकडे बघत एक एक चहाचा घोट घ्यायचा. असे केल्याने पूर्ण दिवसाची थकान निघून जाते, शिवाय फ्रेशही वाटते. मी तिच्याशी सहमत झालो आणि शेवटी आम्ही दोघांनी मिळून फ्लॅट घेतला. पण एक दिवस असे झाले की ती पायऱ्या उतरताना पडली आणि तिच्या कमरेत दुखापत झाली. आता डॉक्टरांचे म्हणणे होते की तिच्या कमरेपासून खाली पायापर्यंतचा हिस्सा शून्य झाला आहे आणि त्यामुळे ती आता तिच्या पायावर चालू फिरू शकत नव्हती. शिवाय तिला जोरदार झटका बसल्याने ती बोलूही शकत नव्हती. पूर्ण बॉडीला जोरात झटका बसल्याने तिच्या बॉडीला आतून खूप ठिकाणी फ्रॅक्चर झाले होते. शिवाय मुक्का मारही बसला होता. आता ह्या गोष्टीला 1 वर्ष पूर्ण झाला होता. घरातील सर्व कामे आता मीच पाहत होतो. तिच्यासाठी जेवण बनवणे, घराची साफसफाई करणे, तिला बाथरूमला घेऊन जाणे, दुकानावर जाणे इत्यादी सगळी कामे मीच करत होतो. मला माझे सर्वच नातेवाईक दयाळू नजरेने बघायचे आणि म्हणायचे की मी माझ्या पसंतीने लग्न केले. आपल्या लोकांची मन दुखावली म्हणून मला ही शिक्षा मिळाली. लग्नाच्या 1.5 वर्षानंतर माझी बायको गरोदर राहिली होती आणि जेव्हा ती पायऱ्यावरून खाली पडली तेव्हा ती आई होणार होती. माझा मुलगाही या जगात येण्याआधीच आम्हाला सोडून गेला. आमच्यासाठी हा खूप मोठा अपघात होता, एक खूप मोठा धक्का होता. आम्ही लोक खूप मुश्किलमध्ये फसलो होतो. पण तरीही आम्ही दोघांनी एकमेकांना समजावून आनंदाने हेही दुःख पचवले. आता या गोष्टीला पूर्ण वर्ष झाला होता. एके दिवशी मला दुकानावर जायचे होते पण माझ्या बायकोची कामे संपतच नव्हती. मी तिला एकदा बाथरूमला घेऊन गेलो तर ती म्हणाली की तिला पुन्हा बाथरूमला जायचे आहे आणि तिला व्यवस्थित फ्रेश होऊन तयारीसुद्धा करायची आहे. मी तिच्या जवळ नेहमी मोबाईल ठेवून जायचो कारण जर काही प्रॉब्लेम झाला तर ती लगेच मला फोन करून कळवू शकेल आणि मी लागलीच घरी येऊन जाईल कारण माझं दुकान ही फार लांब नव्हतं. दुपारचे जेवणही मी तिच्या जवळच तिच्या सोयीनुसार ठेवून जात होतो जेणेकरून ती ते उचलून खाऊ शकेल आणि पाण्याची सोयही करून जात होतो. तसेही माझी दुपारची घरी एक फेरी व्हायचीच आणि त्यानंतर पुन्हा दुकानावर निघून जायचो आणि मग रात्री माझे कामे आपटून घरी यायला उशीर व्हायचा. ती बिचारी माझ्या या रुटीनसोबत चालत होती आणि तिची मला इतकी साथ पुरेशी होती. मी तिला पुन्हा बाथरूमला घेऊन गेलो. आता तिने मला काहीतरी इशारा केला. मी जरा रागातच बोललो की आता काय हवं आहे. आता ती थोडी घाबरली होती. तिच्या इशाऱ्याचा अर्थ होता की तिला लिपस्टिक लावायची होती. मी तिच्या हातात लिपस्टिक दिली आणि हातात आरसा पकडून तिला दाखवत होतो आणि ती
आरशात पाहून लिपस्टिक लावू लागली. मी तिची स्तुती करत म्हणालो की माझी बायको खूप सुंदर दिसत आहे. ती म्हणाली की म्हणून तर तुमच्या बायकोला नजर लागली. मी म्हणालो की सगळे काही ठीक होईल, काळजी करू नकोस. मी घरात सगळी कामही करत होतो आणि पैसेही कमवत होतो, पण तरीही देवाने मला इतकी हिंमत दिली होती. मी माझ्या बायकोला कधीच टोमणा मारला नाही. या 1 वर्षात मी कधीच तिच्या सोबत लढाई भांडण केलं नाही. मी तिच्यावर उपचारही करत होतो. माझ्या आयुष्यात सगळे काही ठीक चालले होते. आज नेहमीप्रमाणे मी माझ्या दुकानावर गेलो तेव्हा माझ्या दुकानावर एक सुंदर तरुण मुलगी आली. मी आज पहिल्यांदाच तिला पाहिले होते. बहुतेक ती नवीनच राहायला आली होती. ती मुलगी तरुण, सुंदर आणि बारीकही होती. ती माझ्याकडे येताच म्हणाली की माझं नाव चांदनी आहे आणि तुझं? मी म्हणालो की मला सगळेच टेलर रितेशच्या नावाने ओळखतात. मी तुमच्या कामाबद्दल ऐकूनच इथे आली आहे. मी असे ऐकले आहे की तुम्ही खूप छान कपडे शिवून देता. मलाही माझे कपडे शिवायचे आहेत. मी म्हणालो हो का नाही. ती म्हणाली की आमच्या घरी लग्न आहे आणि मी लग्नात 4 तासांनी माझे कपडे बदलते. ही माझी सवय आहे कारण मला सगळ्यांपेक्षा वेगळे दिसायचे आहे. म्हणून मला एकत्रच 12 ते 15 सूट शिवायचे आहेत आणि तेही 20 दिवसांच्या आत. तुम्ही मला शिवून देऊ शकता का? आणि तेही चांगल्या प्रकारे. मी म्हणालो की हो, पण अर्जंट कामाचे थोडे जास्त पैसे लागतील. ती म्हणाली की तुम्ही पैशाची काळजी करू नका. तुम्ही मला एकत्र 15 सूट शिवून देणार आहात म्हटल्यावर मी त्याचे जास्तीचे पैसे द्यायला तयार आहे. मी खुश झालो होतो की चला, मला एक मोठं काम मिळाले. असेही बराच वेळ काळ लोटला गेला होता. मला लग्नाची ऑर्डर मिळाली नव्हती आणि हे लग्नाचे सीझनही नव्हते. पण काही लोकांना मुहूर्त लागत नाही, ते कधीही लग्न ठेवतात. असो, मला काय घेणे देणे होतं. मी तर तिच्याकडून ऑर्डर घेतली होती. ती म्हणाली की मी उद्या कपडे घेऊन येते आणि माप घेई. मी म्हणालो की ठीक आहे. मी तिचे नाव आणि ऑर्डर नंबर लिहून घेतला. मी माझ्या दुकानात काम करत होतो. ती दुसऱ्या दिवशी आली. तिने मला सगळे कपडे आणून दिले आणि समजावून सांगितले की कसे शिवायचे आहे. पण तिने सांगितले की मला एक सूट अर्जंट पाहिजे. मी तिला सांगितले की मी या वेळेला माझ्या घरी जातो. माझी बायको बेडवरच असते, त्यामुळे तिला पाहायला जावं लागतं. ती म्हणाली की जर तुम्ही हा सूट आत्ता शिवून दिला तर मी तुम्हाला 500 रुपये एक्स्ट्रा देईल. मी विचार करू लागलो की 500 रुपयांसाठी जर मी 1 तास जास्तीचा घालवला तर काय होईल. असेही माझी बायको आपल्याच घरात बसलेली आहे, त्या रस्त्यावर तर नाही बसलेली. जेवण आणि पाणी मी तिच्याजवळ ठेवून आलो आहे. 1 तासात काय होणार. 1 तास तर माणूस असाही उशिरा येतोच. ही गोष्ट वेगळी होती की जेव्हापासून माझ्या बायकोची अशी परिस्थिती झाली होती तेव्हापासून मी नेहमी वेळेवर घरी जात होतो. पण आज मला घरी जायला 1 तास उशीर झालाच, कारण मी त्या मुलीचा सूट शिवून दिला होता. जेव्हा मी रात्री उशिरा घरी पोहोचलो तेव्हा समोरचे दृश्य पाहून माझ्या पायाखालची जमीन सरकली, कारण माझी बायको जमिनीवर पडलेली होती. पाण्याचा ग्लास तुटलेला होता. बहुतेक ती पाण्याचा ग्लास घेण्यासाठी उठण्याचा प्रयत्न करत असावी, कारण जे पाणी मी तिच्याजवळ ठेवून गेलो होतो ते कमी होते. मी तिला उचलून बेडवर झोपवले. तिचे तोंड व्यवस्थित साफ केले. तिला थोडे लागले होते. मी तिला पट्टी बांधली. मी तिला दयाळू नजरेने पाहू लागलो. मी तिच्याजवळ फोनही ठेवला होता, पण कदाचित फोनची बॅटरी संपली असावी म्हणून ती मला फोन करू शकली नाही. मी म्हणालो की मला माफ कर, मी आज माझ्या महत्त्वाच्या कामात व्यस्त होतो. ती मला विचारू लागली की काय महत्त्वाचं काम होतं. मी म्हणालो की दुकानात काम नव्हतं, माझ्या एका लांबच्या नातेवाईकाचा मृत्यू झाला होता. मी तिला खोटं बोललो होतो. जर मी तिला हे सांगितलं असतं की एका तरुण सुंदर मुलीचा सूट शिवून देण्यासाठी मला इतका उशीर झाला आणि त्याच दरम्यान तू बेडवरून जमिनीवर खाली पडलीस आणि तुझ्यासोबत इतकं वाईट झालं, तर ती रागावली असती, कारण बायको तर बायकोच असते. बेडवर होती म्हणून काय झालं म्हणून मी घाबरूनच खोटे बोललो. तिनेही गालातल्या गालात हसत मान हलवली, ज्याचा अर्थ होता की काही हरकत नाही. मी विचार करू लागलो की मला हिच्यासोबत असे करायला नको होतं. मी काम तर पूर्ण केले होते, पण त्या मुलीने मला अजून पैसे दिले नव्हते.
ती म्हणाली की मी सगळे पैसे तुम्हाला एकत्र देईल. ती जेव्हा कधीही दुकानात आली होती तेव्हा मला विचित्र हावभाव करून पाहायची. कधी माझ्या डोळ्यात डोळे घालून पाहायची तर कधी आपल्या ओढणीसोबत खेळत बसायची. ओढणी तर जणू काही फक्त नावालाच गळ्यात घातलेली होती. शिवाय तिची ओढणी ही खूपच पातळ असायची. सर्वच दुकानदार तिच्याकडे पाहत असायचे. माझ्यासमोरही एक टेलर होता जो माझाच मित्र होता. तो मला म्हणू लागला की ही मुलगी आजकाल तुझ्या दुकानावर जास्त फेऱ्या मारत आहे, जरा सावध राहा. मी म्हणालो की मला वाटते की त्या एरियात नवीनच राहायला आली आहे. तो म्हणाला की हो, ती नवीनच आली आहे, पण कुणाला तरी बरबाद करून आली आहे. मी विचारले म्हणजे काय? तो म्हणाला की त्या बाईचा घटस्फोट झाला आहे. ती आपल्या एरियात राहणाऱ्या म्हाताऱ्या पोस्टमनची भाची आहे. मी म्हणालो की तिच्याकडे पाहून वाटत नाही की तिचे लग्न झाले आहे म्हणून, आणि तू सांगत आहेस की हिचा घटस्फोट झालेला आहे. तो म्हणाला की आजकाल कुणाचेच काहीही सांगू शकत नाही. मी असे ऐकले आहे की हिचा नवरा खूप श्रीमंत माणूस होता, पण जेव्हा त्याला हिच्या कर्तृत्वाबद्दल कळाले तेव्हा त्याने हिला घटस्फोट दिला. तू दिसायला इतका स्मार्ट हँडसम आहेस की कोणतीही स्त्री तुझ्याकडे लगेच आकर्षित होईल. मी म्हणालो की आता कुठे मी हँडसम राहिलो आहे, घराच्या कामामध्ये अटकलेला असतो. त्याने मला विचारले की वहिनीची तब्येत अजूनही तशीच आहे का? मी म्हणालो की हो. तो मला म्हणाला की तू खरोखरच चांगलं काम करत आहेस, बायकोची मनोभावे सेवा करत आहेस. देव तुला याचे फळ नक्कीच देणार. सगळे काही व्यवस्थित होईल, काळजी करू नकोस. पण आता मला खरोखर काळजी वाटू लागली होती, कारण मी ही आता एकत्र सगळीच कामे करून कंटाळलो होतो. जेव्हा माझी बायको ठीक होती तेव्हा ती ही जॉब करत होती, घरही सांभाळत होती आणि पैसेही कमवून आणायची. ती अजिबात थकत नव्हती. पण ही गोष्ट ही इतकीच खरी आहे की देवाने महिलांना पुरुषापेक्षा जास्त सहनशील बनवलेले आहे. पुरुषामध्ये इतकी सहनशीलता अजिबात नसते. आता मी सुद्धा या गोष्टीला दुजोरा दिला होता. आता मी ही थकून गेलो होतो. एक दिवस मी माझ्या बायकोला पाहत होतो आणि विचार करत होतो की मी तिच्यासाठी किती काय करतो. ती मजबूर आहे, आजारी आहे, तरीसुद्धा मी तिचाच विचार करत असतो. मी तिला माझ्या आयुष्यातून काढून टाकले नाही. खरंच मी असं करायला हवं का? जर समजा तिच्या जागी मी असतो तर ती मला नक्कीच सोडून निघून गेली असती, कारण ती खूप जास्त सुंदर होती. जेव्हा आमचं एकमेकाशी प्रेमसंबंध जुळले तेव्हा तिची दुसऱ्यासोबत एंगेजमेंट झाली होती. तो तिचा मित्र होता, पण माझ्यासाठी तिने त्याला सोडले होते. मग कुणा दुसऱ्यासाठी ती मला सोडू शकली नसती का? माझ्या डोक्यात विचित्र प्रश्न निर्माण होऊ लागले, कारण आता माझ्या मनात चांदनीबद्दल विचार येऊ लागले होते. ती रोज माझ्याकडून कोणता ना कोणता सूट शिवून घेत होती, पण अजूनपर्यंत तिने मला कोणतेही पैसे दिले नव्हते आणि मला आत्ता तरी पैशाची गरज नव्हती, कारण मला ती मनातल्या मनात कुठेतरी आवडू लागली होती. मला तिच्यासोबत बोलायला, तिच्याशी गप्पा मारायला आवडत होते. एकदा ती माझ्या दुकानावर आली तेव्हा मी तिला सहज बोलता बोलता विचारले की तुझ्याबद्दल मी असे ऐकले आहे की तुझा घटस्फोट झाला आहे. ती म्हणाली की हो, माझं लग्न एका म्हाताऱ्या माणसासोबत लावून दिल्यावर घटस्फोट तर होणारच ना. माझं वय बघा, माझा चेहरा बघा, खरंच मी या लायक होती का की माझं लग्न एका म्हाताऱ्या व्यक्तीसोबत लावून देण्यात आलं? आता तुम्हीच मला सांगा की एका म्हाताऱ्या व्यक्तीसोबत एक तरुण सुंदर मुलगी कशी राहू शकते? मी म्हणालो की हो, खरंच आहे, तुमच्यासोबत खरंच खूप वाईट झाले. ती म्हणाली की माझं नशीब खूप चांगलं आहे की माझा घटस्फोट झाला. जर घटस्फोट झाला नसता तर माझ्यासारखे दुर्दैव कुणाचेच नसते. मी विचारले की मग आता पुढे काय करण्याचा विचार केला आहे? संपूर्ण आयुष्य एकट्याने जगण्याचा विचार आहे का? ती म्हणाली की नाही, एकट्याने आयुष्य जगता येत नाही, कुणाला तरी जीवनसाथी बनवावे लागणारच आहे. पण मला जसा जोडीदार हवा आहे तसा अजूनपर्यंत कुणीच भेटला नाही. मी विचारले की तुम्हाला कसा जोडीदार हवा आहे? ती म्हणाली की दिसायला सुंदर हवा, शरीराने मजबूत हवा आणि
जीवाला जीव लावणारा हवा. मला असं का वाटत होतं की ती माझ्याबद्दल बोलत आहे, म्हणजे जसा जोडीदार तिला हवा आहे मी अगदी तसाच आहे. ती माझ्यावर तिच्या प्रेमाचे जाळे फेकायला सुरुवात केली होती आणि मीही तिच्या जाळ्यात सहजपणे अडकत गेलो. मी हेही विसरलो होतो की यापूर्वी मी कुणाला तरी अडकवून ठेवले आहे आणि एकेकाळी मी तिच्यावर प्रेम केले होते. ते प्रेम जे मी सारिकासोबत केले होते. म्हणतात ना की प्रेमाचा कच्चा धागा एका क्षणी खूप कमजोर आणि एका क्षणी खूप मजबूतही असतो. मजबूत इतका की संपूर्ण जग जरी तो धागा तोडायला आला तरी तो तुटत नाही, पण याच उलट कमजोरही इतका असतो की एक छोटीशी टिचकीनेही लगेच तुटूनही जातो. मी आता घरी आल्यावर मला माझ्या बायकोवर राग येऊ लागला होता. मला ती वाईट दिसू लागली होती. मी तिच्या मागण्यांना कंटाळलो होतो. एक दिवस आमच्या शेजारची बाई आली तेव्हा ती सोबत काही खाण्यापिण्याचे सामानही घेऊन आली. मी त्यांना म्हणालो की तुम्ही वर का येत नाहीत? ती म्हणाली की आता तुम्ही इतक्या वर राहता, कोण इतक्या पायऱ्या चढून वर पर्यंत येईल? तुमची बायकोसुद्धा पायऱ्या उतरतानाच पडली आणि त्या बिचारीची ही अवस्था झाली आहे. मी म्हणालो की मी देवाजवळ नेहमी प्रार्थना करतो की ती लवकरात लवकर बरी व्हावी. ती बाई म्हणाली की अशी लोक बरी होत नाहीत. माझ्या एका बहिणीसोबतही हेच झालं होतं. 18 वर्षे ती बेडवर पडून होती. आणि मग त्यानंतर? मी म्हणालो की त्यानंतर ती बरी झाली का? ती म्हणाली की नाही, ती त्यानंतर आम्हाला सगळ्यांना सोडून या जगातून निघून गेली. मी हे ऐकून जास्त उदास झालो. मी आता माझं संपूर्ण आयुष्य माझ्या आजारी बायकोच्या सेवेतच घालू का? खरंच तिला दुसरे वर्ष सुरू झाले होते, पण अजूनही तिच्यात कोणतीही सुधारणा झाली नव्हती. डॉक्टरांनीही कोणतीही चांगली बातमी ऐकवली नव्हती. मी तिला प्रत्येक महिन्यात डॉक्टरांकडे घेऊन जात होतो. एक दिवस चांदनीने माझ्याकडे तिच्या मनातली भावना व्यक्त केली. ती मला म्हणाली की मला तुम्ही खूप आवडता. मला तुमच्यासोबत संपूर्ण आयुष्य आनंदात जगायला आवडेल. मी तिला माझ्या बायकोबद्दल आधीच संपूर्ण सत्य सांगितलं होतं. मी तिला माझ्या बायकोचा फोटोही दाखवला होता. तेव्हा तिनेही माझ्या बायकोची स्तुती केली होती की ती खरंच खूप सुंदर आहे. पण तुम्हीही दिसायला इतके हँडसम आहात, शिवाय तरुणही आहात. मग तुम्ही तुमचं आयुष्य तुमच्या बायकोची सेवा करण्यातच व्यर्थ घालवणार का आहात का? तिची घाण साफ करत राहणार का? माझ्यासोबत चला, आपण पळून जाऊन लग्न करून घेऊ. मी माझ्यासोबत इतके पैसे आणि दागिने घेऊन येणार की आपल्याला कधीच काही प्रॉब्लेम येणार नाही. कोणत्या दुसऱ्या शहरात जाऊन तुम्ही तुमचं दुकान सुरू करू शकता. मी घर सांभाळीन, तुम्ही दुकान सांभाळा. तुमच्या हातात कला आहे आणि ही कला तुम्ही कधीही वापरू शकता. मी म्हणालो, पण माझ्या बायकोचं काय होणार? मी तिला अशा परिस्थितीत सोडून तर जाऊ शकत नाही ना. ती म्हणाली की का नाही जाऊ शकत? आपल्या बायकोपासून सुटका कशी करून घ्यायची हा तुमचा प्रश्न आहे. मी तुमच्यासोबत पळून जाण्यास तयार आहे. तिचे बोलणे ऐकून मी विचारात पडलो आणि माझ्या डोक्यात एक आयडिया आली. मी म्हणालो की माझी बायको जागेवरून ना तर उठू शकते ना बसू शकते आणि तिचा आजारही आता बरा होण्यासारखा नाही. मी तिच्यासाठी जे काही करायचं होतं ते केलं. कदाचित तिलाही आता या त्रासातून मुक्त व्हायचे आहे. एक दिवस मी काही विचार करून तिला माझ्यासोबत छतवर घेऊन गेलो. तिला व्हीलचेअरवर बसवले होते. तीही खूप खुश झाली होती की आज तिला बाहेरचे जग पाहायला मिळणार होतं, आकाश पाहायला मिळणार होतं. मी खूप मुश्किलने तिला वर घेऊन आलो होतो, पण तिला आश्चर्य या गोष्टीचं वाटत होतं की ही संध्याकाळची वेळ नव्हती तर दुपारची गरमीची वेळ होती. ती मला म्हणू लागली की मला खाली घेऊन चला, खूपच गरम होतंय वर, खूप कडक ऊन आहे. मी म्हणालो की का? तुला तर छत खूप आवडत होती ना, तुला तर आकाश पाहायचे होते ना, आता तू इथेच बसायचे आहे. मी जात आहे आणि मी खाली नाही तर तुझ्या आयुष्यातून कायमचा निघून चाललो आहे. मी तुझी सेवा करून करून थकलो आहे. तुला काय वाटतं की मी माझा संपूर्ण आयुष्य तुझं कामच करत राहू का? तुझा नौकर बनून राहू का? माझा चेहरा बघ, तुझ्यासारखी एक नाही तर 10 सारिका मला भेटू शकतात.
मग मी माझं आयुष्य सोबत खराब का करून घेऊ? मला माफ कर. इतके मी तुझ्यासाठी करू शकलो. आता यापेक्षा जास्त काही करू शकत नाही. जर तू तुझ्या पायावर उभी राहू शकली तर कदाचित आपलं आयुष्य काहीतरी वेगळं असतं आणि आपण आपल्या आयुष्यात आनंदीही राहिलो असतो. पण तुझे बरे होण्याचे कोणतेही संकेत दिसत नाहीत. कारण माझं तसं डॉक्टरांशी बोलणं झालं आहे. माझी बायको आता टेन्शनमध्ये आली होती. तू इथेच पडून राहशील तर 4 दिवसात तुझीही सुटका होईल. जोपर्यंत लोकांना तुझ्याबद्दल कळेल की तू हे जग सोडून निघून गेली आहेस तोपर्यंत मी इथून दूर निघून जाईल. एक मुलगी आहे जिच्यावर माझं प्रेम आहे. मी तिच्यासोबत जात आहे. मी व्हीलचेअरला लॉक केले. आता ती व्हीलचेअरला फिरूही शकत नव्हती. तसेही तिचा एक हात काम करत नव्हता. ती आता आपल्या दबलेल्या आवाजाने ओरडू लागली. मला बोलवू लागली. पण मी मागे वळूनही तिच्याकडे पाहिले नाही. जसा मी पायऱ्यांनी खाली उतरलो मला माझं संपूर्ण शरीर जाणवतच नव्हतं. फक्त माझा एक हातच जाणवत होता आणि मी शेवटच्या पायरीजवळ पडलेलो होतो. मी मोठमोठ्याने ओरडून लोकांना बोलवण्याचा प्रयत्न केला पण कोणालाच माझा आवाज ऐकू जात नव्हता. 4-5 तास मी एकाच जागेवर पडून होतो. कोणीतरी मदतीला येईल अशी आशा होती. माझा फोनही माझ्याकडे नव्हता. तेव्हा मी पाहिले की वरच्या पायऱ्यांवरून कोणीतरी खाली उतरून येत होतं आणि समोरचे दृश्य पाहून मला आश्चर्याचा खूप मोठा धक्का बसला. कारण ती व्यक्ती दुसरी-तिसरी कोणी नसून माझी बायको होती. जेव्हा माझ्या बायकोच्या जीवाला धोका निर्माण झाला आणि तिला वाटले की ती आता मरण्याच्या दारात उभी आहे आणि इथेच पडून तिचा मृत्यू होणार आहे तेव्हा तिने तिच्या संपूर्ण ताकदीचा वापर केला ज्याला आपण व्हील पॉवर म्हणतो आणि ती शेवटी स्वतःच्या पायावर उभी राहिली. ती स्वतःच्या पायावर चालत अडखळत खाली येत होती. पण जेव्हा तिने मला पाहिले की मी खाली पडलेलो आहे आणि माझी हालत खूप खराब आहे तेव्हा ती पटकन माझ्याजवळ आली आणि मला उठवण्याचा प्रयत्न करू लागली. तिला कळून चुकले होते की माझ्यासोबत नक्की काय घडले आहे. माझ्यासोबत आता उलट झाले होते. जे मी तिच्यासोबत करणार होतो तेच माझ्यासोबत झाले होते. ती माझ्या हालतवर आली होती आणि मी तिच्या हालतवर गेलो होतो. ती माझ्याकडे तक्रारदार नजरेने पाहत होती जसे ती मला आता कधीच माफ करणार नाही. पण ती मला माफ तरी का करेल? मी तिचा जीव घेण्याचा प्रयत्न केला होता. ती तिथून निघून गेली. मी तिला बोलवत राहिलो, ओरडत राहिलो, सारिका सारिका माझी मदत कर. पण ती तिथून अशी काही निघून गेली जसे काही ती परत मागे फिरून येणार नाही. आणि थोड्याच वेळात ॲम्ब्युलन्सवाले आले. कदाचित सारिकाने त्यांना फोन केला होता. ती माझ्यासारखी निर्दयी नव्हती. तिने ठरवलं असतं तर ती मला सोडून कायमची निघून गेली असती. पण तिने ॲम्ब्युलन्सला बोलावले होते. ती लोक मला डॉक्टरांकडे घेऊन गेली. डॉक्टरांनी मला हेच सांगितले की माझं अर्ध शरीर सुन्न झाले आहे आणि एक हातही काम करू शकणार नाही. म्हणजे आता मी काम करू शकणार नव्हतो आणि चालू फिरूही शकलो नसतो. आता सारिका माझी खूप काळजी घेऊ लागली. जशी मी तिची काळजी घेत होतो ती माझ्यासोबत काहीच बोलत नव्हती. मी तिच्याकडे माफी मागत होतो पण ती काहीच उत्तर देत नव्हती. पण तरीही दिवसरात्र ती माझी सेवा करत होती. आता ती पुन्हा नोकरीवर रुजू झाली होती आणि मी आजही हैराण आहे की एका क्षणात आमच्या दोघांच्या आयुष्याने असे काही वळण घेतले होते की आज मी तीच आयुष्य जगत आहे आणि ती माझं आयुष्य जगत आहे. मी ज्या बायकोवर प्रेम करत होतो त्या बायकोला मी कायमचं गमावून बसलो होतो. ती खरंच एक चांगली व्यक्ती आहे जिने मला माझ्या परिस्थितीवर सोडले नव्हते. मी आता फक्त दिवसरात्र तिची माफी मागण्या व्यतिरिक्त काहीच करू शकत नाही आणि कदाचित ती मला माफही करणार नाही. मी तिच्यासोबत फक्त बेवफाई केली नव्हती तर तिचा जीव घेण्याचा प्रयत्न केला होता. तुम्ही सगळे माझ्यासाठी प्रार्थना करा की माझ्या बायकोने मला माफ करावे. मी जे काही केले त्याची आजही मला लाज वाटते. माझी तुम्हा लोकांना विनंती आहे की कधीही कोणतीही परिस्थिती ओढवली तरीही आपल्या जीवनसाथीची साथ सोडू नका. कारण त्यांच्याशिवाय दुसरं कोणीही तुमच्यासोबत उभं राहणार नाही. मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला आमची कथा आवडली असेल. जर तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा
आणि चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो कृपया नोटिफिकेशन बटन दाबायला विसरू नका जेणेकरून पुढील अपडेट सर्वप्रथम तुम्हाला मिळेल. आपण संपूर्ण कथा वाचली ऐकली त्याबद्दल आपले सर्वांचे मनापासून आभार.